हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना। तुम्ही इथे पाहू शकता की मी इथे श्री दत्त बावन्नी वाचत आहे आणि मंदिरामध्ये गेलेलो होतो आमच्या जवळच्या, आणि त्यांच्या मंदिरात आम्ही जाऊन दत्ताची पूजा केली आहे। तिथे आमची मावशी दिसत आहे, पुजारी बुवा पण दिसत आहेत आणि दत्ताचं मंदिर असल्यामुळं खूप गर्दी पण होती। आणि तिथं बघा दत्तबाबांनी वाचली, त्यानंतर पूजा पण केली आणि मी वाचत असतानाचा व्हिडिओ। त्यानंतर बघा मी आरती लावत आहे आणि आरती लावून झाल्यानंतर दत्ताची आरती करत आहोत आम्ही मनोभावे। त्या दत्ताची पूजा केली, केळी अर्पण केलं, नारळ अर्पण केलं आणि दत्त जयंती दत्त गुरु हे 6 वाजता त्यांचा जन्म झालेला आहे। त्याच्या आधीच आम्ही दुपारी गेलेलो होतो आणि मी हळदी कुंकू हे अर्पण केलं होतं आणि त्यानंतर फूल अर्पण केलं। त्यानंतर बघा मी आरती करत आहे आणि देवबाप्पा आरती म्हणत आहेत। पहिल्यांदा गणपतीची आरती केली, त्यानंतर दत्ताची आरती केली। मनोभावे ती सफळ संपूर्ण व्हावी अशी मनोज्ञा केली। त्या मावशी आणि मी पण होतो, माझी मुलगी पण होती, व्हिडिओ करत होती। त्यानंतर तिथले भाविक भक्त पण तिथे होते आणि मी सगळ्यांना आरती देत होते आरती झाल्यानंतर। आणि त्यानंतर बघा इथं अशा प्रकारे आम्ही दत्ताचा जयघोष करत होतो, दत्ता दिगंबराया हो, दत्ता दिगंबराया हो असा। आणि त्यानंतर आम्ही देवबाप्पांच्या पाया पडलो। त्यानंतर बघा माझा छोटा मुलगा इथं दिसत आहे तुम्हाला, तो पहिल्यांदाच असा उंचावर असा पतंग उडवत होता आणि त्याला खूप आनंद होत होता आणि त्याच्या पप्पाला तो थँक्यूही म्हणत होता, मी तुमच्यामुळे शिकलो म्हणून। त्यानंतर मी त्या दत्त जयंतीनिमित्त बटाट्याची भाजी, वरण, चपाती, शिऱ्याच्या वड्या, पालकाची भाजी मोकळी आणि मलिद्याचा लाडू आणि सॅलड म्हणून शेंगदाणे असा बेत केला होता।